प्रार्थनेने सुरुवात करूया आपण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामे. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्व मैत्रिणींचे मी गीतामृत मालिकेमध्ये स्वागत. आज आपण आज आपण 28वा श्लोक बघणार आहोत. आज बघूया 28व्या श्लोकामध्ये काय आहे, तात्पर्यामध्ये आपल्याला काय सांगत आहेत. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठतं परमेश्वरं विनश्यस्यत्व विनश्यन्तं विनश्यन्तय पश्यति स पश्यति. सर्व देहांमध्ये जीवात्म्याला सोबत देणाऱ्या परमात्म्याला पाहणारा आणि नश्वर देहामधील आत्म्याचा तथा परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही हे जाणणारा मनुष्यच यथार्थ दृष्टीने पाहत असतो. तात्पर्य प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काय दिले ते आपण बघूया. छोटसच आहे त्यामुळे मी पूर्ण वाचते. तात्पर्य: जो मनुष्य सत्संगाद्वारे शरीराचा स्वामी असणारा जीव आणि जीवाचा मित्र या तीन गोष्टींना संयुक्तपणे पाहतो तो यथार्थ ज्ञानी होय. जोपर्यंत मनुष्याला आध्यात्मिक विषयांचे ज्ञान असलेल्या यथार्थ ज्ञानी पुरुषाचा सत्संग प्राप्त होत नाही तोपर्यंत तो या तीन गोष्टींना पाहू शकत नाही. असा सत्संग न लाभलेले लोक अज्ञानीच असतात. असे अज्ञानी लोक केवळ शरीरच पाहतात आणि त्यांना वाटते की शरीराच्या या नाशासोबत सर्वच गोष्टींचा विनाश होतो, परंतु ही वस्तुस्थिती नाही. शरीराच्या नाशानंतर जीव आणि परमात्मा विविध प्रकारच्या चर आणि अचर पदार्थांमध्ये नित्य भ्रमण करीतच असतात. परमेश्वर या संस्कृत शब्दाचा अनुवाद काही वेळा जीवात्मा असा केला जातो, कारण जीव देहाचा ईश्वर असतो आणि शरीराच्या विनाशानंतर तो दुसरे रूप धारण करतो. या अर्थाने तो ईश्वर आहे. तथापि इतर काही जण परमेश्वर शब्दाचा अनुवाद परमात्मा असे करतात. दोन्ही दृष्टीने जीवात्मा आणि परमात्मा हे अस्तित्वात असतात, ते नश्वर नाहीत. जो या प्रकारे पाहतो तो वास्तविकपणे काय घडते ते पाहू शकतो. बघता बघता मी विचार करत होते की आता हा आपला 13वा अध्यायी संपत आहे, ज्याच्यामध्ये शरीर, आत्मा, परमात्मा याविषयी सर्व जे खूप छान ज्ञान भगवंत आपल्याला देत आहेत. आणि आजचा 28वा श्लोक, उद्या 29, 30, 31 असं करत करत 2-4 दिवसांमध्ये आपला हा 13वा अध्याय पण पूर्ण होईल. मैत्रिणींनो, बघता बघता आपल्याला समजलं पण नसेल की ही रोजची शृंखला आणि रोज डेली प्रत्येक श्लोकावर आपण विवेचन ऐकत आहोत. आणि माहित नाही पुढे जाऊन म्हणजे आपल्याला जे काही मिळतं, म्हणतात की आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा जे जे काही मिळतं ते नेहमी आपलं भांड किती खोल आणि मोठं आहे त्याच्यावर खरं असतं. ज्ञानाची प्राप्ती होत असते, परंतु आपण जितकं आपलं भांड मोठं घेऊ तितकं ते ज्ञान ग्रहण करत राहू, कारण परत एखादी संधी मिळते ना मिळते आपल्याला माहित नाही. तर आता हा आपण अध्याय संपेल असं करत करत येत्या काही महिन्यांमध्ये, काही दिवसांमध्ये आपली गीताही संपून जाईल, पूर्ण होऊन ही शृंखला पूर्ण होईल. परंतु हे जे ज्ञान घेतलेलं आहे ते मात्र आपल्याकडे शाश्वत रूपात राहणार आहे. तर आजचा हा जो श्लोक आहे, तर याच्यामध्ये खरा ज्ञानी व्यक्ती कोण आहे, 3 गोष्टी भगवंत सांगतात ह्याच्यामध्ये. पहिला म्हणजे परमात्मा. परमात्मा म्हणजे जो परमात्मा, ज्याला परमात्म्याचं ज्ञान आहे. दुसरा म्हणजे आत्मा आणि तिसरं म्हणजे शरीर. या तिन्हींचा कधीही विनाश होत नाही. हे जे भगवंत म्हणतात की जो हे जाणतो तो मनुष्य
खरं तर यथार्थ म्हणजे वास्तविकता काय आहे तो हे जाणू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय वास्तविकता काय आहे आणि तोच खरा ज्ञानी होय, असं आपण म्हणू शकतो. की म्हणजे आता ज्ञानी आपल्याला माहीत आहे, की ज्ञानाची व्याख्या प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. प्रत्येकाची ज्ञानाची व्याख्या ही वेगवेगळी असते. आपल्या भौतिक जीवनामध्ये आपण एखादा पी-एच-डी झालेला, डबल ग्रॅज्युएशन झालेला, हं, यू-एस रिटर्न वगैरे असे काही असतील भौतिक उपाधी. तर आपल्या दृष्टीने आपण काय म्हणतो खूप ज्ञानी आहेत, हुशार हुशार आहेत, बुद्धिमान आहेत. ही भौतिक जगाची ही व्याख्या आहे, भौतिक जगामध्ये ज्ञानाची. परंतु आध्यात्मिक दृष्टीने हं, खरा ज्ञानी व्यक्ती कोण आहे आणि तोच मनुष्य म्हणजे ज्याला ज्ञान आहे, तो इथे काय लिहिलंय यथार्थ दृष्टीने पाहतो. यथार्थ म्हणजे काय? की जे योग्य दृष्टीने यथार्थ म्हणजे योग्य दृष्टीने तो बघू शकतो. योग्य म्हणजे काय वास्तविकता काय आहे? सत्य काय आहे? मग आपण म्हणतो ना, ज्याला ज्ञान आहे त्याला वास्तविकता समजते. मग भगवद्गीतेच्या ह्या श्लोकानुसार भगवंत सांगत आहेत, की ज्याला या तिन्ही गोष्टींचं ज्ञान आहे. म्हणजे शरीर, आत्मा, परमात्मा याचा विनाश होऊ शकत नाही. हे ज्ञान जो यथारीतीने जाणू शकतो, तोच सगळं काही वास्तविकता पाहू शकतो. हं. तर आता आपले भौतिक मी म्हटलं ना मगाशी उपाधी आपल्याला जी भौतिक उपाधी आहे, त्याद्वारे आपण ज्ञानाचे हे बघतो, की ही व्यक्ती किती ज्ञानी आहे, किती हुशार आहे. हं. आणि त्या दृष्टीने आपण त्या नजरेने आपण बघत असतो आणि तसा तो दृष्टिकोन आपला विकसित होत असतो. थोडक्यात काय, की मग आता हे जर ज्ञान बघितलं, तर हे आत्ताच्या भौतिक जगामध्ये किंवा आताच्या काळामध्ये दिलं जातं का? तर नाही. म्हणजे याचा अर्थ काय, की जी ज्ञानी ही जी कन्सेप्ट आहे भौतिकदृष्ट्या, ॲक्चुअली ती झिरो आहे. ज्याला जर आध्यात्मिक हे ज्ञान नसेल, तर त्याच्या दृष्टीने काय आहे, झिरो आहे सगळ्या गोष्टींचा. की जसं आपल्या आत्ताच्या काळामध्ये कशी हे आहे, की खाओ, पिओ, ऐश करो. म्हणजे पुढचं जीवन कोणी बघितलंय? पुढचा काळ म्हणजे आत्ताचं हे शरीर जे आहे, आत्ताचं हे जे जीवन आहे, ते जगा छानपैकी. आत्ताचं आयुष्य जगून घ्या, उपभोग घ्या, त्याचा आनंद घ्या, मौज करा. हं. पुढचं आयुष्य कोणी बघितलेलं आहे. हा भोगतावाद म्हणू शकतो आपण त्याला, की फक्त काय करायचंय, भोग घ्यायचाय. आणि भोग घेतल्यानंतर म्हणून काय होतं, की जेव्हा अशा काही गोष्टी जीवनामध्ये अशा पद्धतीची विचारसरणी आपल्या जीवनामध्ये येते आणि त्या दृष्टीने तसं आपण जीवन जगायला लागतो. जोपर्यंत ऐशाराम असतं, जीवन एकदम आनंदात, सुखात, मजेत चाललेलं असतं. त्यावेळेस आपल्याला वाटतं, की अरे हेच एक आयुष्य आहे. जगून घ्या, उपभोग करून घ्या ह्या जीवनाचा, आनंद लुटा. पण जेव्हा जीवनामध्ये असा काही संघर्ष येतात, काही दुःख येतात, अचानक काहीतरी वादळ येतं जीवनामध्ये, तेव्हा मात्र मग आपण यू टर्न फिरतो लगेच. त्यावेळेस मग आपली आपली मात्र की एकदम असं चालू आयुष्य अचानक चालू आनंदी आयुष्यामध्ये असं काहीतरी अचानक काहीतरी घटना घडते आणि ज्यामुळे काय होतं, की आपला सगळ्या गोष्टींवरचा विश्वास उडून जातो. तर हे कशामुळं घडतं? की कारण आपल्याला ही कन्सेप्ट म्हणू शकत नाही, ही वास्तविकता आहे खरं तर. हे ज्ञान आपल्याला माहिती नाहीये. की जर आपण जीवन जगतोय आणि आता जरी आपल्या जीवनामध्ये हं, काही जे काही आपण कर्म करतोय, त्यानुसार आपण पुढचा हा देह तयार करत आहे. आपल्या इच्छा, आकांक्षा, वासना या आपल्याला पुढच्या देहामध्ये घेऊन जातात आणि त्याचनुसार आपल्याला देहप्राप्ती होते. त्यानुसार आपण सुख-दुःख प्राप्त करत असतो. परंतु हे आध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळे त्यामुळे काय होतं, की आध्यात्मिक अर्धवट ज्ञान आपल्याला असतं आणि त्यामुळे जीवनामध्ये असे काही संकट जेव्हा येतात, हां, तेव्हा आपण काय करतो, की आपण जीवनामध्ये काही गोष्टींना दोष द्यायला लागतो, की "अरे, माझ्या जीवनामध्ये हे असं आलं, माझ्या जीवनामध्ये ते तसं." कारण आपल्याला त्याचं ज्ञानच नाहीये, की ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणार आहेतच. मग येणार आहेत. जर एखादी गोष्ट जर येणार आहे, घडणार आहे, त्याची पूर्वतयारी जर आपण केली, तर आपली काय होती मानसिक तयारी होते त्या घटनेला सामोरे जाण्यासाठी. मग तसं आपल्याला एखाद्या गोष्टीचं अज्ञान असतं आणि अचानक जर आता उदाहरण देते एखादं, की एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे, आजार झालेला आहे एखादा आणि आता काही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, काही दिवसांचीच ती सोबती आहे आपल्याबरोबर. जास्त दिवस राहणार नाही. साहजिकच काय आहे, भले त्या व्यक्तीचं वय कमी असेल, आपल्याला खूप जवळची असेल ती व्यक्ती, पण तरी पण काय होतं, की आपल्या मनाची तयारी कुठेतरी होते, की अरे आता हे काही दिवसांचे सोबती आहेत आपल्याबरोबर. काही दिवसच ह्या जगात राहणार आहे. मग ही एक मानसिक तयारी थोडी-थोडी होते आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अचानक ॲक्सिडेंट डेथ झालेली आहे. किंवा अचानक हार्ट अटॅक आलेला आहे. तुम्ही इमॅजिन करा, असा जेव्हा एखादा धक्का बसतो, तेव्हा तो धक्का किती शॉकिंग म्हणजे धक्कादायक असतं ना ते. माणसाच्या मनाची तयारी म्हणजे ते मन तयार नसतं त्या घटनेला किंवा जरी झाली ती घटना,
तरी ते एक्सेप्ट करायला तयार नसतं, की नाही असं काहीतरी माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की कुठल्याही गोष्टीची पूर्वकल्पना जर आपल्याला असेल, तर नक्कीच ते दुःख येतच, परंतु त्याची दाहकता थोडी कमी होते आणि मन आपलं सक्षम बनतं. अगदी तसंच जर आपल्या आयुष्यामध्ये हे शरीर किंवा हा आत्मा, परमात्मा, हा आत्मा पुढील देह धारण करणार आहेच. हं, हे जर ज्ञान आपल्याला नसेल, तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा असे काही संघर्ष येतात तेव्हा आपण नक्कीच त्यांनी खचित होणार नाही. म्हणून इथे भगवंत म्हणत आहेत, की हे जाणणार आहे, याला ज्याला हे ज्ञान असतं, तो यथार्थ दृष्टीने पाहत असतो ह्या सगळ्या गोष्टी. कारण त्याला कधीही कुठल्या गोष्टीचा हे होत नाही. काय म्हणू शकतो, धक्का बसू शकत नाही. तर श्रीमद भागवतममध्ये खूप छान स्टोरी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच ती स्टोरी, की जेव्हा चित्रकेतू महाराज जे आहेत, त्यांना अनेक पत्न्या होत्या, चित्रकेतू महाराजांना. परंतु चित्रकेतू महाराजांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. आणि जेव्हा त्यांच्या राज्यामध्ये नारद मुनी आणि पर्वत मुनी त्यांचे मित्र दोघं जण एक दिवस फिरत आले. आता साधू ऋषी जेव्हा येतात, तेव्हा ते साहजिकच आहेत, की तुमच्या आध्यात्मिक जीवन कसे चाललेले आहे किंवा अशा पद्धतीची विचारणा ते करतात. आणि त्या दृष्टीने नारद मुनींनी त्यांची विचारणा केली. त्यांनी त्यांचं स्वागत केलं. परंतु त्यांच्या मनामध्ये त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. एवढा मोठं राज्य त्यांचं, एवढ्या राण्या, पण एकीलाही पुत्रप्राप्ती नव्हती. तो वंश पुढे कसा जाणार? त्यामुळे त्यांचं मन खूप दुःखी झालेलं होतं. आणि मग नारद मुनी त्यांना प्रयत्न करतात. कशासाठीचा? की आध्यात्मिक जीवनामध्ये अग्रेसर करण्यासाठी. परंतु ते त्यांच्या भौतिक गोष्टींमध्ये इतके गुरफटून गेलेले असतात आणि ते म्हणतात, की मला असा आशीर्वाद द्या, मला कृपा द्या, की मला पुत्रप्राप्ती होईल अशी. आणि मग नारद मुनींच्याही लक्षात येतं. कसं असं म्हणतात, की जेव्हा साधू ऋषी आपल्या दारामध्ये येतात, तेव्हा आपण साधू ऋषींना ऋषीमुनींना आध्यात्मिक जीवनासाठीचे प्रश्न विचारावेत खरे. परंतु जेव्हा एखादे उच्च स्तरावर अशी आध्यात्मिक एखादी व्यक्ती येते आणि त्याच्या जेव्हा लक्षात येतं, की यांना आध्यात्मिक दृष्टीने पूर्ण अंध आहेत आणि जेव्हा त्या गोष्टींची ती मागणी करतात भौतिक गोष्टींची, तेव्हा तेही त्या ह्यानी ते देऊन टाकतात. तसं नारद मुनींनाही त्यांची एक प्रकारे दया म्हणू शकत नाही आपण ही, पण दुसऱ्या प्रकारे दयाही म्हणू शकते. आध्यात्मिक दृष्टीने अगदी गरीब असणारे अशा दृष्टीने. मग नारद मुनी त्यांना आशीर्वाद देतात आणि पुत्रप्राप्तीसाठीचा वर देतात. परंतु ते जाताना एक गोष्ट त्यांना सांगतात चित्रकेतू महाराजांना, की ते म्हणतात, की हा जो पुत्र आहे, तो तुझ्या आनंदासाठी जेवढा कारणीभूत आहे, तेवढाच तो तुझ्या दुःखातलाही कारणीभूत ठरेल. तर आता चित्रकेतू महाराज ते ऐकतात, परंतु ते त्याकडे गांभीर्याने बघत नाहीत. कारण त्यांच्यासाठी प्रश्न पहिला हे असतो, की मला पुत्रप्राप्ती होऊ द्या अगोदर. आणि काय पुत्रप्राप्ती झाल्यानंतर काही दुःख देईल, माझ्या मनाविरुद्ध वागेल, थोडासा हट्टी होईल वगैरे असे काही त्यांच्या मनामध्ये विचार येतात. त्यामुळे ते म्हणतात ते त्या गोष्टींना चट सामोरं जाता येईल. परंतु आता पुत्रप्राप्ती होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ते पूर्ण दुर्लक्ष करतात त्या वाक्यांकडे. आणि जेव्हा त्यांना काही काळाने यथावकाश पुत्रप्राप्ती होते आणि जेव्हा त्या दुसऱ्या राण्यांना साहजिकच आहे, ज्या राणीला पुत्रप्राप्ती झाली असते, ती खूप प्रिय होते राजाला आणि ते बाळपण आणि साहजिकच त्या राजाचा ओढा जरा थोडा त्या राणीकडे वाढतो. आणि ह्या बाकीच्या राण्या ज्या असतात, त्या अक्षरशः त्यांचा जळफळाट व्हायला लागतो ह्या गोष्टीने. हं. आणि त्यांना कुठेतरी वाटतं, की हा जो मुलगा आहे, हा कारणीभूत आहे. याच्यामुळे राजा आमच्याकडे लक्ष देत नाही आणि याच्यामुळे ही राणी याला प्रिय झालेली आहे. आणि साहजिकच प्रचंड द्वेषातून प्रचंड द्वेष, राग, क्रोध ह्याच्यातून त्या काय करतात, त्या छोट्या बाळाला मारून टाकतात. औषध देऊन. आणि नंतर जेव्हा ही श्रीमद भागवतममध्ये खूप सुंदर कथा येते ह्याची, चित्रकेतू महाराजांची. फक्त आपण याच्यामधलं सार बघणार आहोत. आणि जेव्हा राजाला ही बातमी कळती, तेव्हा तो इतका शोकग्रस्त होतो, इतका शोकग्रस्त होतो, की त्याला कशाचंही स्वतःच्या शरीराचं सुद्धा भान राहत नाही. साहजिकच नारद मुनींच्या कृपा आशीर्वादाने त्याला पुत्रप्राप्ती झालेली असते. आणि दैवयोगाने नारद मुनी परत त्या ठिकाणी त्या प्रसंगाच्या वेळेस तिथे येतात. आणि मग त्यावेळेस राजा इतका शोकमग्न झालेला असतो आणि मग नारद मुनी काय करतात, की स्वतःच्या शक्तीने दिव्य शक्तीने त्या पुत्रामध्ये प्राण आणतात आणि प्राण आणल्यानंतर राजाला म्हणतात, की "हे बघ, हा तुझा पुत्र मी जिवंत केलेला आहे. तू बोल आता त्याच्याबरोबर." आणि साहजिकच राजाला इतका आनंद होतो, की अरे माझा पुत्र जिवंत झाला. आणि जेव्हा तो राजा स्वतःचा पुत्र म्हणून त्याच्याशी बोलायला लागतो, संभाषण करायला लागतो, तेव्हा काय होतं मात्र, तेव्हा तो पुत्र जो असतो तो म्हणतो, की तुम्ही कुठल्या जन्मातले माझे माता-पिता? त्यावेळेस राजाला एकदम असा असा धक्का बसल्यासारखं वाटतं, की हा काय म्हणतोय? मग तो सांगतो, की मी पूर्वजन्मी हे माझे आई-वडील होते.
त्याच्या पूर्वजन्मी ते आई-वडील होते. कधी मी पक्ष्याच्या योनीमध्ये होतो, कधी प्राण्याच्या योनीमध्ये होतो. आता मी दुसऱ्या देहामध्ये गेलेलो आहे. आता मला दुसऱ्या देहामध्ये दुसरे आई-वडील, माता-पिता प्राप्त झालेले आहेत. माझा आत्मा प्रत्येक वेळेस शरीर बदलत आहे आणि जसे शरीर बदलते तसे माझे माता-पिताही बदलतात. मग तुम्ही कुठल्या जन्मातले माझे आई-वडील मी समजायचं. असं ते जेव्हा म्हणतो राजा, म्हणजे तो राजा आत्म्याच्या स्तरावर येतो आणि आत्म्याचं ज्ञान तो राजाला, चित्रकेतू महाराजांना द्यायला लागतो. म्हणजे जे आपण या आजच्या श्लोकामध्ये बघत आहोत. जीवात्म्याला सोबत करणारा परमात्मा आणि नश्वर देहामधील आत्म्याचा तथा परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही. थोडक्यात हेच ज्ञान तो चित्रकेतू महाराजांना तो पुत्र देत असतो त्या ह्या जन्मातला आणि म्हणतो की तुम्ही कुठल्या जन्मातले माझे माता-पिता? आणि जेव्हा असा प्रश्न त्या राजाला विचारला जातो, तेव्हा त्या राजाची बुद्धी काय होती, थोडी ताळ्यावर येते आणि मग त्याच्या लक्षात येतं आणि मग त्याला तिथून पुढं त्याची प्राप्ती होते. आध्यात्मिक उपदेश प्राप्त होतो आणि मग तिथून पुढे तो हे सगळ्या गोष्टींचं त्याच्या लक्षात येतं, की हे किती नश्वर आहे आणि हे नश्वर शरीर, नश्वर आत्मा हा देहांतर करत असतो. देहांतर प्राप्ती त्याला सर्व म्हणजे चालूच असते त्याची देहांतर प्राप्ती त्याच्या इच्छा आकांक्षानुसार आणि आपण मात्र त्याच्याशी आसक्त राहतो आणि आपला पूर्ण आध्यात्मिक जीवनामध्ये एक डोळ्यांवर आध्यात्मिक जीवनाची पट्टी बांधून घेतो आणि तिथून पुढे चित्रकेतू महाराजांना त्या ज्ञानाचा साक्षात्कार होतो. म्हणजे सांगण्याचा काय, की हेच उद्देश काय, की जेव्हा अशा ज्ञानाची प्राप्ती होते, तेव्हाच व्यक्ती आध्यात्मिक पथावर प्रगतीशील ठरू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा ज्ञानाची जेव्हा प्राप्ती होते, तेव्हा साहजिकच आहे, की जेव्हा आयुष्यामध्ये कुठलाही मृत्यू येऊ दे, दुःख येऊ दे, त्याला काय बसते, थोडीशी अशी म्हणू शकतो आपण कात्री कट कट होते त्या ठिकाणी. म्हणजे असं नाही, की आपल्या जीवनामध्ये आता आपण कुणाचा मृत्यू झाला, नातेवाईक हे झाले म्हणजे आपल्याला दुःख होणार नाही, असं नाहीये. शेवटी आपण ह्या देहामध्ये आहोत. जरी वैष्णव जरी ह्या जगातून हे जग सोडून गेले, तरी वैष्णवांना दुःख होतं. दुःख का होतं? का तर त्यांच्या परत त्यांच्या ह्या शरीराचं आपल्याला दर्शन प्राप्त होणार नाही. अगदी तसंच आता सुद्धा कुणाचाही मृत्यू झाला, काही झालं, तेवढी संवेदनशीलता प्रत्येकाला असते, भक्तांनाही असते. ते दुःख असतं, परंतु त्या दुःखामध्ये खचून न जाता त्या दुःखाला सकारात्मकतेने सामोरे जाणे, ही शक्ती आपल्याला जेव्हा आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होते, त्याद्वारे आपल्याला मिळते. म्हणजे इथे चित्रकेतू महाराजांना ते दुःख होतं, परंतु जसं त्यांना त्या ज्ञानाची प्राप्ती झाली, तसं काय झालं, त्या दुःखाचा पूर्ण शोक त्यांचा काय झाला, तो नाहीसा झाला. म्हणून इथे आपण बघू शकतो, की हे ज्ञान प्राप्त करणं हे किती गरजेचं आहे आणि जेव्हा हे ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा ह्या श्लोकामध्ये शेवटचं हे आहे, की यथार्थ दृष्टीने मनुष्य पाहू शकतो. म्हणजे सत्य वास्तविकता काय आहे ह्याची त्याला जाणीव होऊ शकते. मग इथे आपण बघतो, की नारद मुनींच्या कृपेने इथं तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, की हे या गोष्टींचं ज्ञान आपल्याला कधी प्राप्त होऊ शकतो? तर ज्या ज्ञानी पुरुषाचा सत्संग प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. ज्ञानी म्हणजे कोण? ज्ञानी पुरुषाचा सत्संग म्हणजे कोण? की आध्यात्मिक वैष्णवांचा संघ. आणि कोणते वैष्णव? की ज्यांना ह्या ज्ञानाचा त्यांना ह्या ज्ञानाचा साक्षात्कार झालेला आहे. म्हणजे वैष्णवांच्या संघानेच आपल्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. मग इथे आपण बघतो, की चित्रकेतू महाराजांना ही कृपा कोणामुळे प्राप्त झाली? तर नारद मुनींमुळे प्राप्त झाली. कारण नारद मुनी स्वतः साक्षात्कारी पुरुष आहेत. जे साक्षात्कारी असतात तेच इतरांना हे ज्ञान देऊ शकतात. हे नारद मुनींच्या कृपेने शक्य झालेलं आहे. आणि आपण बघतो, की आत्ताच्या काळामध्ये की आत्ताच्या ह्याच्यामध्ये आज आपण श्रीमद भगवद्गीतेवर तुम्ही सगळ्या जणी ऐकत असतात, वाचत असतात, लेक्चर ऐकतो, आम्हीही ऐकत असतो. तर ही आज आपल्याला कोणाची कृपा प्राप्त झालेली आहे आपल्या जीवनामध्ये? तर आपल्याला ही श्रील प्रभुपादांची कृपा प्राप्त झाली आहे. श्रील प्रभुपादांच्या कृपेने म्हणतात ना, इथे जसं प्रभुपाद सांगतात, की ज्ञानी पुरुषाचा सत्संग प्राप्त झाल्यावर ह्या ज्ञानाची प्राप्ती होते. तसं आपल्याला सुद्धा ही कृपा जी मिळालेली आहे, भले आपण त्याच्यामध्ये खूप अग्रेसर नसू, परंतु एक-एक पाऊल उचलत आहोत, तर ही श्रील प्रभुपादांची कृपा आहे. आणि प्रभुपादांच्या संगामुळे आज आपल्याला हे श्रीमद भगवद्गीतेचं यथार्थ ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे. म्हणून वैष्णवांचा संग आपल्या जीवनामध्ये असणं आणि ते पण असे वैष्णव, की ज्यांना या ज्ञानाची प्राप्ती झाली आहे किंवा त्या पथावर ते मार्गसर आहेत. तर अशा भक्तांचा संग आपल्याला मिळाला, तर नक्कीच आपल्याला या गोष्टींना आपण संयुक्तपणे एकत्रितरित्या एखाद्या देहामध्ये शरीर, आत्मा आणि परमात्मा यांना संयुक्तपणे तो पाहू शकतो.
म्हणून आताच्या काळामध्ये आपण बघतोय, की हे ज्ञानही नाही, हे शिक्षणही नाही. की जसं आताच्या आताचं जे काळ जो बघतोय आपण, शिक्षणामध्ये तर भगवद्गीतेचा तर कुठं भगवद्गीतेमधला शब्द सुद्धा कुठे अवेलेबल होणार नाही आपल्याला. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, की हे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त नसल्यामुळे एक सारासार विवेक बुद्धी असती विचार करण्याची, ती सुद्धा नष्ट झालेली आहे. म्हणजे नीती तत्व नष्ट होतात. जेव्हा आध्यात्मिक ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. भौतिक ज्ञान प्राप्त होतं, परंतु त्यांनी काय होतं, त्यांनी तुमची नीतिमत्ता, चारित्र्य हे स चारित्र्य हे घडेलच याची खात्री नसते. परंतु जेव्हा आध्यात्मिक ज्ञान तिथे प्राप्त केलं जातं, तेव्हा आपोआप एक चारित्र्यवान पिढी घडायला मदत होते. आता आपण बघतो, की एखादा जर प्रोफेसर असेल तो जर मेडिकल कॉलेज आहे आणि तिथे जर तो प्रोफेसर आहे एखादी व्यक्ती आणि ती सांगते, की धूम्रपान केल्याने तुमचे फुफ्फुस खराब होतात आणि बाहेर जाऊन ती व्यक्ती काय करते, ती मात्र सिगारेट ओढते. जेव्हा विद्यार्थी बघतात, तेव्हा विद्यार्थ्यांना त्याचं काही वाटत नाही. कारण ते शिकवायला शिकवतात. पण बाहेर गेल्यानंतर त्याचा काही ते विशेष असं काही वाटत नाही लोकांना. तसं भौतिक ज्ञान असं आहे, की तुम्ही फक्त पोपटपंची करता, बोलता त्यांनी तुमच्याकडे लोकं आकर्षित होतात. परंतु तुमचं चारित्र्य काय आहे हे कोणी बघितलं जात नाही. तसं आध्यात्मिक ज्ञान काय असतं, हे आपलं काय करतं चारित्र्य घडवतं. आणि हे जर आध्यात्मिक ज्ञान आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये नसल्यामुळे काय झालेलं आहे, की हे नीतितत्वच नष्ट झालेलं आहे. ते आता आपण किती वेळा तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की आपण म्हणतो की आपण ह्याच्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान सांगितलेलं आहे. बरोबर? आणि कित्येक ठिकाणी आपण असं ऐकतो की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो फोटो आहे कुरुक्षेत्रावरचा तो कुरुक्षेत्रावरचा फोटो जर युद्धभूमीवरचा, तो जर आपल्या घरामध्ये लावला, आपल्या भिंतीवर लावला, तर आपण काय म्हणतो की तो लावू नये. घरामध्ये कुरुक्षेत्र होतं. म्हणजे एका अर्थाने काय, की आपण जे श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे आत्मा आणि परमात्म्याचं, त्या ज्ञानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो किंवा ते ज्ञान जाणून घेण्यासाठी आपल्याला उत्सुकता नाहीये. पण कुठे जर फोटो लावला, की आपण लगेच काय म्हणतो, "हो, त्या घरामध्ये त्याच्यामुळं ना काय होतं कुरुक्षेत्र म्हणजे घरामध्ये वाद होतात, त्यामुळे तो फोटो लावू नये." म्हणजे कसं आहे ना, अर्धकुकुट न्याय असं जे म्हणतात ना, म्हणजे जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे बाबा, तो फोटो जो आहे आणि त्या फोटो जो आहे तो श्रीमद भगवद्गीतेवरचा फोटो आहे. श्रीमद भगवद्गीतेवरचा तो एक काय कुरुक्षेत्रावरचं ते अ, किती सुंदर पवित्र असं ते चित्र आहे, तो फोटो आहे. हं. आणि ते आपण लगेच म्हणतो, की नाही त्याने अपवित्र म्हणजे अशुभ गोष्टी घरात आपल्या घडतात. आणि एका ठिकाणी भगवद्गीतेचं कुणी ज्ञान देत असेल, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो का? आत्मा काय, परमात्मा काय, कोणी बघितलाय पुढचा देह, कोणी म्हणजे आपल्याला जे पाहिजे, जे सोयीचं आहे, ते आपण स्वीकारतो आणि जे आपल्याला गरजेचं नाही, ते ज्ञान काही खरं नाही. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही जर म्हणताय, की भिंतीवर तो फोटो लावू नये, म्हणजे कुठेतरी तुमच्या मनामध्ये ते आहे, की घरामध्ये कुरुक्षेत्र होऊ शकतं, वाद होऊ शकतो ह्या फोटोमुळे. कुठेतरी काहीतरी मनामध्ये आहे त्या फोटोविषयी. कुठे का होईना सकारात्मकता थोडी तरी असेलच ना. तसं जर नसतं तर ते पण नसतं वाटलं. म्हणजे याचा अर्थ काय, की आपण आपल्या सोयीने जे ज्ञान जे घ्यायचंय ते आपल्या सोयीला, आपल्या जीवनशैलीला, आपल्याला कुठे आपल्या इंद्रिय तृप्तीला बाधा येणार नाही, असं ते स्वीकारायचं आणि उरलेलं मात्र आपली जीवनशैली बदलली नाही पाहिजे. आपल्या जीवनाला कुठला स्पर्श नाही झाला पाहिजे आपल्या भौतिक गोष्टींना. ते मात्र सोडून द्यायचं. खरं तर तसं काही होत नसतं. ते इतकं पवित्र म्हणजे इतकं पवित्र ज्ञान देणारी भगवद्गीता कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगितलेली आहे आणि तो पवित्र असा दोघांनाही ज्या ठिकाणी म्हणतात श्रीकृष्ण अर्जुन आहेत, ते ठिकाणी यश, कीर्ती, सौंदर्य सगळ्या गोष्टी तिथे येतायत भगवंतांच्या मागोमाग आणि आपण मात्र ही आपली संस्कृती आहे, आपली श्रीमद भगवद्गीतेचं हे ज्ञान आहे आणि कोणीतरी येऊन आपल्याला सांगतं आणि आपण लगेच ते ब्लाइंडली फॉलो करतो. तर हे आपली किती मोठं आपण आपल्या आध्यात्मिक ज्ञानाचं नुकसान करून घेत आहोत आपल्या जीवनामध्ये. असं जर कोणीतरी काहीतरी सांगतंय लॉजिक येऊन, तर आपल्याला कधी प्रश्न पडत नाही असा, की "अरे हे असं कोणी सांगितलंय?" आपण वाचली का ती भगवद्गीता? आपल्याला माहीत आहे का भगवद्गीतेमध्ये काय दिलेलं आहे? ते मात्र आपण लगेच डोळे झाकून एक्सेप्ट करतो. आणि इथे मात्र भगवद्गीतेवर वारंवार ठोकून आपल्याला ज्ञान देतायत कुणीतरी सांगतायत या तिथे मात्र आपला पटकन विश्वास बसत नाही. तर हे आपण बघू शकतो, की ही आत्ताच्या काळामधली ही अशी दुर्दैवी परिस्थिती आहे. म्हणून आपल्या वैदिक ज्ञानाला टिकवून ठेवणे, ती संस्कृती टिकवून ठेवणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे ती. आज आपण ते टिकवलं
तर पुढच्या पिढीला काहीतरी मिळेल. त्यांच्या पिढीला पुढची काहीतरी देऊ शकेल. म्हणून आज प्रत्येकाने एक असा हे केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे किंवा एक संकल्प मनामध्ये बांधला पाहिजे, की नाही भगवद्गीतेचा एक तरी श्लोक, एक तरी वाक्य मी जीवनामध्ये रोजच्या ह्याच्या जगण्यामध्ये जगण्याचा प्रयत्न करेल, ते ज्ञान स्वीकारण्याचा प्रयत्न करेल, कुठेतरी ऐकण्याचा ते प्रयत्न करेल. जेव्हा असा आपण विचार करू, तेव्हा नक्कीच म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. आपोआप आपल्याला वैष्णव भेटतील, प्रभुपादांची कृपा भेटेल आणि आपोआप आपल्याला ते ज्ञानाचीही प्राप्ती होऊ शकते. फक्त काय आहे, आपली इच्छाशक्ती पाहिजे. म्हणजे कारण ह्या ज्ञानाला आता आपण इतिहासातून, पाठ्यपुस्तकातून वजा केलेला आहे. परंतु आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातून सुद्धा जर आपण अशा पद्धतीने जर आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर नक्कीच त्या श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान लुप्त व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे, की भगवद्गीतेमध्ये ॲक्चुअली खरं ज्ञान, वास्तविक ज्ञान काय दिलेलं आहे. हं. तर दुसरी पण आज एक स्टोरी तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच वेळा तुम्ही लेक्चरमध्ये ऐकली असेल, की अजामिळाची जी स्टोरी आहे. की जेव्हा जो अजामिळ भगवंतांचा शुद्ध भक्त होता अगोदर, ब्राह्मण होता तो, तरुणपणी जेव्हा त्यांनी बघितलं एका वेश्येला नको त्या अवस्थेमध्ये एका शूद्राशी चुकीचा व्यवहार करताना, तेव्हा त्याचं काय झालं, पतन झालं. आणि पतन झाल्यानंतरची ती कथा सगळ्यांनाच माहीत आहे, की कशा पद्धतीने त्यांनी त्या वेश्येला घरामध्ये आणली आणि कित्येक वर्ष तो त्या वेश्येबरोबर राहिला आणि तिच्यापासून त्याला कित्येक पुत्र प्राप्त झाले. म्हणजे जेव्हा तो एक चांगला ब्राह्मण होता, भगवंतांची सेवा करत होता, तरीही त्याचं पतन झालं. पण नंतर पतन झाल्यानंतर आयुष्यभर जेव्हा जसं त्याला त्या ज्ञानाची प्राप्ती झाली, की तो सगळ्यांना माहीत आहे तो भागवतम मधला तो अ, अध्याय, की ज्याच्यामध्ये जेव्हा त्याला नारायण असं तो त्याच्या पुत्राला हाक मारतो. पण तिथं नारायण दूत येतात आणि त्याच्यामध्ये ते संभाषण होतं. त्याच्यामध्ये पाप, पुण्य सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर खूप सुंदर अध्याय आहे हा तो खरं तर. आणि त्याच्यामध्ये तो ऐकत असतो तो सगळं. हं. जर विष्णुदूत आणि यमदूत यांच्यामध्ये चाललेला संवाद, तो ते ऐकत असतो आणि ते ऐकून त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि त्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर त्याचा मृत्यूचा काळ टळला. पण नंतर मात्र त्याने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून भगवत धामाची प्राप्ती केली. म्हणजे सांगायचा उद्देश काय, की आपण ह्या इतिहासामध्ये ह्याच्यामध्ये शास्त्रांमध्ये ह्या ज्या कथा वाचतो, ऐकतो, तर ह्या कथा आपल्याला का दिलेल्या आहेत? त्या फक्त ऐकण्यासाठी नाही दिलेल्या, तर त्याच्यातून आपण सार ग्रहण करू शकतो, की जेव्हा-जेव्हा अशा आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती झाली, चित्रकेतू महाराजांची दुःखातून मुक्त झाले. त्या दुःखातून मुक्त होऊन भगवंतांची प्राप्ती त्यांना झाली. अजामेळाने ज्याने आयुष्य पूर्ण अतिशय पापमय रीतीने जीवन व्यतीत केलेलं होतं, त्यालाही नंतर या ज्ञानाची प्राप्ती झाल्या, भगवत धामाची प्राप्ती झाली. तर ह्याच्यातून आपण बघू शकतो, की हे ज्ञानाने प्रबुद्ध होणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात, दुःख असतात, सुख पण म्हणू शकतो. आपण सुखाने पण भ्रमित होतो. सगळ्यात जास्त आपण सुखाने भ्रमित होतो. दुःख आलं तर आपल्याला कमीत कमी जाणीव तरी होते, पण सुखाने तर पूर्ण भ्रमित होतो. त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये स्थिर आपण राहतो. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत एका ठिकाणी म्हणतात, की जो व्यक्ती उन्हाळा, पावसाळा, सुख-दुःख कुठलंही काही जीवनामध्ये येऊ दे, तो जे नेहमी स्थिर राहतो, तो माझी प्राप्ती करतो. पण तो स्थिर कोण राहतो? जो या दृष्टीने आत्मा परमात्म्याला पाहतो आणि जीवनामध्ये येणाऱ्या गोष्टींना सामोरं जातो. तोच व्यक्ती स्थिर राहू शकतो ना. म्हणून अशा व्यक्ती ह्या काय करतात, भगवंतांची प्राप्ती करू शकतात. आणि प्रत्यक्ष उदाहरण अजून एक म्हणजे अर्जुन आहेत, की आपण अर्जुनांना बघितलेलं आहे, की जेव्हा अर्जुनाला की अर्जुन पण भ्रमित झालेला आहे. भगवद्गीतेचा पहिला अध्याय आपण बघतोय, की सगळं अर्जुनच बोलत आहे. अर्जुनाचंच मनोगत अर्जुन त्या अध्यायामध्ये सांगत आहे. आणि जेव्हा अर्जुन म्हणतोय, की अर्जुन पूर्णपणे शोकमग्न झाला. अर्जुनाला वाटायला लागलं, की हे नातेवाईक आहेत आणि यांना मी मारून काय करणार? आणि जरी मला राज्याची प्राप्ती झाली, तरी माझे नातेवाईकच जवळ नसतील माझ्याबरोबर. तर त्या राज्याचा उपभोग तरी मी कसा घेणार? म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये किती प्रश्न पडायला लागतात. मग अर्जुन पण त्याच परिस्थितीतून गेलेला आहे. अर्जुनाला सुद्धा भ्रमित झालेला आहे आणि अर्जुनाला सुद्धा हे आत्म्याचं ज्ञान नव्हतं. जोपर्यंत आत्म्याचं ज्ञान अर्जुनाला प्राप्त झालं नाही, तोपर्यंत अर्जुनाचीही त्या शोकातून मुक्तता झाली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुन त्याचे कर्तव्य व्यवस्थितरित्या तो उमगू शकला नाही. जेव्हा त्याला ह्या आत्म्याचं ज्ञान भगवंतांनी भगवद्गीतेच्या रूपाने दिलं आणि त्या ज्ञानाने तो प्रबुद्ध झाला. तेव्हा अर्जुनाला सुद्धा आपली कर्तव्य कशा पद्धतीने करायची याचं ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे मैत्रिणींनो याचा विचार करा, की ही श्रीमद भगवद्गीता
बऱ्याच वेळा असं असतं, की श्रीमद भगवद्गीता म्हटलं, की लोकांना वाटतं, की साधू, ऋषी, मुनी यांच्यासाठी ही भगवद्गीता आहे. परंतु नाही, ही भगवद्गीता भगवंतांनी ह्याच्या एकच मिनिट. राधिका, दरवाजा उघड. ही भगवद्गीता भगवंतांनी प्रत्येकासाठी सांगितलेली आहे. भगवद्गीता ही एका क्षत्रियासाठी सांगितलेली आहे, एका गृहस्थासाठी सांगितलेली आहे, एका साधूसाठी सांगितलेली आहे, एका ऋषीसाठी प्रत्येकासाठी ही भगवद्गीता आहे. म्हणून आपण बघू शकतो, की ज्या अर्जुनाने त्या ज्ञानचक्षुद्वारे ज्ञानाची प्राप्ती केली आणि योग्य रीतीने त्याचे कर्तव्य पालन केलं. ही भगवद्गीता ह्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त झाल्यावर अर्जुनाला त्या ज्ञानाची प्राप्ती झाली आणि मग तो शोकमुक्त झाला. आणि दुसरं म्हणजे ह्याचंच उदाहरण अजूनही बघू शकतो आपण, की जो दुर्योधन जो दुर्योधन म्हणजे श्रीकृष्णांना कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कोण बघत नव्हतं? सगळेजण बघत होते. सगळ्यांनी बघितलं होतं. आणि दुर्योधन दुर्योधन तर हा असा होता, की त्या 2 टोकं होते. म्हणजे अर्जुनाला एक संवेदनशील हृदय, मन अर्जुनाकडे होतं. एक अर्जुन भक्त होता भगवंतांचा. म्हणून त्याला कुठेतरी वाटत होतं, की यांना मारून मी काय करणार? अशा राज्याची प्राप्ती नको. आणि एकीकडे दुर्योधन मात्र काय करत होता, की आसक्ती त्याला इतकी गुरफटलेली होती आसक्तीमध्ये तो, की तो सुईच्या टोका एवढं राज्य पण तो अर्जुनाला देऊ शकत नव्हता पांडवांना. म्हणजे त्याला ती किती आसक्ती होती त्या गोष्टींची. आणि ह्या आसक्तीपोटी जे साहजिकच हे माझं, माझं, माझं राज्य, मी राजा, मी सर्वस्व, मी माझ्या भोवती सगळं फिरणारं. हे कोण? अशा पद्धतीने जेव्हा माझं, माझं करत दुर्योधन केला, म्हणजे आसक्त होत गेला, तर त्याचा परिणाम काय झाला, की त्याचा विनाश झाला. म्हणजे बघा, या ज्ञानाने आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती तर होतेच, परंतु ही जी आहे आसक्ती, अति आसक्ती, की एखाद्या गोष्टीचं खूप म्हणतात ना, खूप अति प्रेम आपण म्हणतो ना, एक साधी म्हण आहे, अति प्रेम, अति आसक्ती ह्या गोष्टी जीवनामध्ये नसाव्यात. तसं ह्या गोष्टींना जेव्हा ज्ञानाची प्राप्ती होते, तेव्हा नक्कीच आपण ह्याच्यातून मुक्त होऊ शकतो आणि त्याद्वारे मिळणाऱ्या दुःखातूनही आपण मुक्त होऊ शकतो. म्हणून हे ज्ञान जाणून घेणं म्हणजे खरं तर भगवद्गीतेचं सार आहे. दुसरं एक आपण हे एक उदाहरण बघूया चैतन्य चरितामृत मधलं, की चैतन्य चरितामृतमध्ये श्रीनिवास आचार्य यांच्या अंगणामध्ये घरामध्ये कीर्तन चालू असतं चैतन्य महाप्रभू त्यांच्या पार्षदांचं. आणि तिथे ना त्यांच्या घरामध्ये त्यांच्या एका पुत्राचा मृत्यू होतो. आणि साहजिकच घरामध्ये शोकमय वातावरण तयार होतं. पण ते चैतन्य महाप्रभूंना त्याचा एकदम असा पत्ता लागू देत नाहीत, की त्यांना असं वाटतं, की नाही हे महाप्रभू कीर्तन करतायत आणि त्यांच्या कीर्तनामध्ये हा व्यत्यय कशाला? विचार करा स्वतःच्या पुत्राचा मृत्यू झालेला आहे आणि अशा वेळेस ते हरिनाम संकीर्तनामध्ये चैतन्य महाप्रभूंना डिस्टर्ब होऊ नये म्हणून घरातल्यांना सांगताय, की आवाज करू नका तुम्ही जास्त रडण्याचा. म्हणजे अ, हे जे अक्षर आहे किंवा जी घटना बघता, ही कोणाच्या जीवनामध्ये म्हणजे आपल्यासारख्याच आपण त्याची कल्पना पण करू शकत नाही. म्हणजे हे भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या जीवनामध्येच आपण हे बघू शकतो. आणि तशा प्रकारचा एक दृष्टिकोन आध्यात्मिक आणि भगवंतांप्रतीची समर्पणाची भावना जी आहे, ते भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या जीवनामधून आपण बघू शकतो. आपण नक्कीच ते जसं आहे तसं आपण त्याचं काही हे करू शकत नाही, अनुकरण करू शकत नाही. परंतु आपण त्याच्यातून योग्य असा बोध घेऊ शकतो. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्या किती गोष्टींना किती महत्त्व आहे, की जसं आपल्या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो ना, पाय लागला तरी नमस्कार करावा. म्हणजे आपण नमस्कार करतो म्हणजे त्या व्यक्तीला नमस्कार करतो का? नाही, तर त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या हृदयामध्ये परमात्मा रूप जे आहे, त्याला आपण नमस्कार करतो. की जसं आता आपल्या संस्कृतीमध्ये एका गुरुकुलच्या ठिकाणचे एक भक्त सांगत होते त्यांचा अनुभव. तर ते त्या गुरुकुलमध्ये गेले आणि तिथले ते विद्यार्थ्यांबरोबर ते बोलत होते. तेव्हा ते विद्यार्थी ना प्रत्येक म्हणजे समजा पर्वत आहे, तर ते पर्वताला भगवंतांची शक्ती म्हणून बघत होते किंवा नदी आहे, नदीचं पाणी जे आहे, ती भगवंतांची शक्ती आहे. तर त्या नदीच्या पाण्याला ते शक्ती म्हणून बघत होते. साहजिकच आहे. नदीच्या पाणीला ते जर भगवंतांची शक्ती बघत असतील, तर ते भगवंतांचं पाणी म्हणून बघत असतील, तर ते त्याला कधी गढूळ करणार नाही. त्याला कधी प्रदूषित करणार नाही. मग त्यावेळेस ते सांगत होते, की असा विचार मनामध्ये आला, ही जर संस्कृती आहे आपली आणि अशा संस्कृतीमध्ये आपण जर संस्कार दिले, आपण पण घडलो, आपल्या मुलांना, पुढच्या पिढीलाही जर घडवलं, जर ते नदीमध्ये भगवंतांचं अस्तित्व बघत आहेत, पर्वतांमध्ये भगवंतांचं अस्तित्व बघत आहेत, पण ते मंदिरात आल्यानंतर भगवंतांच्या विग्रहांमध्ये का बरं भगवंतांचं अस्तित्व बघू शकणार नाही? तर ही काय आहे? ही म्हणून ही आपली काय आहे? ही आपली संस्कृती आहे खरं तर. हे आपलं कल्चर आहे आणि ही संस्कृती
आपण टिकवून ठेवणे आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये अनुसरण करणे, म्हणजे त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्याच्यासाठी मात्र या श्लोकामध्ये प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगत आहेत, की आपल्याला अशा प्रामाणिक भक्तांची गरज आहे. म्हणजे त्यांचा संग आपल्याला गरज आहे. जसं चित्रकेतू महाराजांना नारद मुनींच्या सत्संगामुळे हं, त्यांचा उद्धार झाला. श्रीकृष्णांमुळे अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेच्या ज्ञानाची प्राप्ती झाली. हं. जसं जगाई मदाईचं उदाहरण एक आहे, की नित्यानंद प्रभू जे आहेत, नित्यानंद प्रभूंवर जगाई मदाई जेव्हा त्यांना ते प्रचार करायला गेले, तेव्हा त्यांना कशा पद्धतीने त्यांच्यावर त्यांनी हे केलेलं आहे, अटॅक केला होता त्याच्यावर नित्यानंद प्रभूंवर. परंतु नित्यानंद प्रभूंच्या कृपेने जगाई मदाईचा सुद्धा उद्धार झाला. हं. हरिदास ठाकूरांची कथा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, की जे हरिदास ठाकूर ज्यांचं पतन करण्यासाठी स्वतः ती वेश्या जी होती, जी त्या काजीने पाठवलेली होती ती वेश्या रोज 3 दिवस हरिदास ठाकूरांकडे रात्रीची येत होती. हं. का तर तिला ते हरिदास ठाकूरांचं पतन करायचं होतं. परंतु त्या हरिदास ठाकूरांच्या मुखातून जे हरिनाम निघत होतं, ते हरिनाम ऐकून त्या वेश्येचं शुद्धीकरण झालं आणि ती वेश्या पण एक भक्त बनली पुढे जाऊन. हं. आणि बिल्वमंगल ठाकूरांचं हे तर उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, की कशा त्या बिल्वमंगल ठाकूर त्या वेश्येच्या आहारी गेले होते. चिंतामणी नाव आहे तिचं आणि त्या चिंतामणीच्या आहारी ते गेले होते. पण ते म्हणतो ती चिंतामणी त्यांची गुरु झाली. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की जीवनामध्ये जेव्हा असे काही आचार्य आपण बघतो किंवा जे असे प्रामाणिक वैष्णव बघतो, त्यांच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडतात. तेव्हा शुद्ध भक्तांचा संग किंवा अशा वैष्णवांचा सत्संग प्राप्त झाल्यानंतर जीवन कसं परिवर्तित होऊ शकतं आणि कशा पद्धतीने आध्यात्मिक ज्ञानाचं प्राप्ती त्या व्यक्तीच्या जीवनात होते आणि कसं ते जीवन बदलतं. तर हे आपण ह्या उदाहरणांद्वारे बघू शकतो. म्हणून या श्लोकामध्ये म्हणतात, की जसं आपण बघतो ना, की शुद्ध भक्त जे आहेत, ते सगळ्यांना समान स्तरावर बघतात. आपल्याला आहे का हो ते शक्य? म्हणजे आपण म्हणू, की एखादा मनुष्य आला, की नाही अरे त्याच्यामध्ये पण परमात्मा रूप आहे किंवा एखादं कुत्रं आलं, मांजर आलं, तर आपण म्हणू, नाही त्याच्यामध्ये पण परमात्मा रूप आहे. आपण त्या मनुष्याच्या सारखंच त्याला बघू शकतो का? आपण नाही बघू शकत. कारण आपल्याला तो साक्षात्कार नाहीये. जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, त्या ज्ञानाचा आपण जीवनामध्ये अंगीकारतो, तेव्हा ते विज्ञानामध्ये रूपांतरित होतं. त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. तर हे शुद्ध भक्त जे आहेत, जे वैष्णव आहेत, त्यांच्या जीवनामध्ये हे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती झालेली आहे. आणि जेव्हा त्यांच्या मुखातून आपण ऐकतो, की कशा पद्धतीने परमात्मा आहे, आत्मा आहे, शरीर हे नश्वर आहे, तेव्हा ते आपल्या हृदयाला जाऊन काय करतं, स्पर्श करतं. एकदा परमपूज्य राधानाथ महाराजांची एक मला स्टोरी आठवते आता. की जेव्हा ते प्रवासात होते ऑन द वे आणि रस्त्याने जात असताना त्यांना रस्त्याला एक कुत्रा दिसला. म्हणजे तो अगदी शेवटचे काही मिनिटं असतील त्याचे. त्याला खूप लागलेलं होतं आणि असं तडफड करत होता. महाराजांनी गाडी बाजूला घेतली. महाराज रस्त्याच्या मधोमध आले. तिथे बसले आणि त्या कुत्र्यापाशी त्याचा प्राण जाईपर्यंत महाराज हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे या महामंत्राचा ते जप करत होते. म्हणजे किती ती त्या अशा साक्षात्कारी पुरुषांमध्ये ती श्रद्धा आणि ते भगवंतांप्रतीचं शरणागती, ते आत्मसाक्षात्कार असतात त्यामुळे. ते जाणू शकले, की ह्याच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, तो जर काहीतरी त्यांनी हरिनाम ऐकलं शेवटच्या ह्याला, तर त्याला ती नक्कीच कृपा प्राप्त होईल. आणि ती जीवदया म्हणतात ना, प्रत्येकावर दयाभाव आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा परमात्म्याचं ज्ञान असणारी व्यक्ती, जेव्हा अशा व्यक्ती त्या त्या स्तरावरून आपण बघतो, की ते कशा पद्धतीने त्या समोरच्यांकडे बघतात. त्यामुळे त्यांना किडा, मुंगी, माणूस हे सर्व वाटतात. समान दृष्टीने ते बघू शकतात. तर हे आपण अशा वैष्णवांच्या मुखातून जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं किंवा कमीत कमी ऐकायला जेव्हा मिळतं आणि ऐकायला मिळतं तेव्हा नक्कीच आपण उत्सुकता दाखवली पाहिजे. म्हणतात ना, आपलं भांडं जेवढं मोठं, तेवढं ते ज्ञान आपण काय करू शकतो, आपण ग्रहण करू शकतो. तर हे असे कितीतरी उदाहरणं सांगितले तरी कमीच पडतील. परंतु याच्यातून आपण बघू शकतो, की शुद्ध भक्त हे काय करतात, की समदृष्टीने सगळ्यांना त्यामुळे पाहू शकतात. श्रील प्रभुपादांची तर एक खूप छान स्टोरी आहे. की एकदा ना एक सायकॉलॉजी स्टुडंट त्यांच्याकडे ना एक विद्यार्थी आला होता आणि तो असा बसला होता आणि त्यांचे काही शिष्य बसलेले होते. तर प्रभुपाद त्याला विचारतात, "काही प्रश्न आहे का?" तरी तो काहीच बोलत नाही. आणि मग प्रभुपाद हळुवारपणे बीड बॅगमध्ये हात घालतात आणि जप करायला सुरुवात करतात. आणि जप करायला सुरुवात केल्यानंतर प्रभुपाद बोलतात, विचारतात प्रश्न, कोणीच काही बोलत नाही. आणि प्रभुपाद अचानक ह्याच्यावर बोलायला सुरुवात करतात. कशावर? भूत. म्हणजे हे थोडासा वेगळा फील्ड आहे, घोस्ट ह्याच्यावर.
पण सांगते एक उदाहरण, की आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कशा म्हणजे कसं ओळखू शकतात सगळं. कारण ते बोलायला सुरुवात करतात भूतांवर. भूतं कशी असतात, कशा पद्धतीने त्या शरीरावर नियंत्रण करतात वगैरे आणि श्रुतकीर्ती प्रभू त्यांचे शिष्य ते विचारतात प्रभुपादांना, की "प्रभुपाद तुम्ही अचानक कसं काय हा विषय सुरुवात केला?" तरी प्रभुपाद निग्लेक्ट करतात, पूर्ण दुर्लक्ष करतात त्या प्रश्नाकडे आणि सांगायला, बोलायला सुरुवात करतात आणि नंतर प्रभुपाद एकदम जरा खोल जातात. की भूत कसे कार्य करतात, कशी त्यांची शक्ती असते. आणि नंतर ह्या सगळ्या शिष्यांच्या लक्षात येतं की ते सायकॉलॉजी कली तो जो जो स्टडी करत होता त्याचा, तो स्टुडंट जो होता, तो ॲक्चुअली भूताने झपटलेलं होतं त्याला. म्हणजे त्याच्या मनावर पूर्ण त्या भूताचं नियंत्रण त्यांनी केलेलं होतं आणि हे कोणालाही लक्षात आलेलं नाही. कारण ते एकदम सर्वसामान्य मुलांसारखा एकदम सर्वसामान्य येऊन बसला होता, काही फक्त बोलला नव्हता. पण प्रभुपादांनी नुसतं बघूनच ते ओळखलं. की ह्याला काय केलेलं आहे, एका अदृश्य अशा वाईट शक्तीने झपाटलेला आहे. म्हणजे याच्या मनावर कंट्रोल केलेला आहे. हं. आणि हा अभ्यास कशाचा करतोय? सायकॉलॉजी स्टुडंट असणारा. पण याच्या मनावर मात्र पूर्ण त्यांनी त्याचं नियंत्रण केलेलं आहे. म्हणजे जे शुद्ध भक्त असतात, ते असंच नाही, ते प्रत्येक गोष्टीला त्या दृष्टीने ते बघू शकतात. कारण त्यांच्याकडे काय-काय असतं, तेवढी शक्ती असते. जसं प्रभुपादांचं तर सुद्धा एकदा प्रभुपाद त्यांच्या म्हणजे त्यांच्या गृहस्थीच्या काळामध्ये एका रेंटमध्ये एक घर त्यांनी घेतलं आणि सगळ्यांनी त्यांना सांगितलं होतं, की तिथे भूत राहतंय म्हणून. पण तरी प्रभुपादांनी ते रेंटमध्ये घर घेतलं होतं आणि ते भूत असं वर्णन आहे त्या कथेमध्ये, की ते नेहमी गेटच्या भोवती घुटमळायचं. पण जेव्हा प्रभुपाद हरे कृष्ण महामंत्राचा जप करून ते भूत काय झालं, ते नंतर तिथून निघून गेलं. म्हणजे आणि दुसरं एकदा लंडनमध्ये प्रभुपाद 1969 मध्ये जॉन लेनन यांच्या घरी गेस्ट म्हणून त्यांनी बोलावलं होतं गेस्ट. जॉन लेनन म्हणून आणि त्यांचं खूप मोठं गेस्ट हाऊस होतं. खूप मोठी जागा होती आणि त्यांनी सांगितलं होतं, की या ठिकाणी अ, खूप मोठं एक भूत राहत आहे. म्हणजे त्याची वाईट शक्ती आहे त्याच्यामध्ये. तर प्रभुपाद त्यांना सांगतात, की तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. जेव्हा हरे कृष्ण महामंत्राचा जप आपण करतो ना, तेव्हा ते भूतामध्ये जी काही वाईट शक्ती असते, ती कुठलीच शक्ती काम करू शकत नाही त्याच्यामध्ये. फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप छान प्रामाणिकपणे करा. भूत आपोआप निघून जाईल. म्हणजे याच्यातून आपण बघतो, की साक्षात्कारी व्यक्ती सगळं काही बघू शकतात. अगदी भूताला सुद्धा बघू शकतात. आणि त्याच्यामधून आपल्याला प्रभुपाद हे शिकवत आहेत, की कशा पद्धतीने की प्रभुपादांचं जीवनचरित्र जर बघितलं, तर ते आत्मसाक्षात्कारी व्यक्ती होतेच. परंतु अशा काही गोष्टी, की जो मुलगा त्यांच्या पुढे येऊन बसला होता, काहीही एक शब्दही बोलला नाही. पण प्रभुपादांनी नुसतं बघूनच ओळखलं, की ह्याला पूर्ण ह्याच्या मनावर नियंत्रण केलेलं आहे भूतानी. म्हणून आपण बघू शकतो, की असे विशुद्ध भक्त, आत्मसाक्षात्कारी भक्त जे असतात, त्यांना कुठल्याही काळी जादू किंवा काही कुठले जादू टोना किंवा कशाचीही गरज नसते. असं म्हणतात ना, सिद्धी सुद्धा त्यांना त्यांच्या पुढे हात जोडून उभे असतात अशा भक्तांच्या, शुद्ध भक्तांच्या. तर अशी सगळी शक्ती अशा शुद्ध भक्तांना मिळते. भगवंत सगळी काही शक्ती देतात आणि एक यथार्थ, एक वास्तविकता काय आहे जीवनाचा, एक तो दृष्टिकोन भगवंत त्यांच्या भक्तांना तो देत असतात आणि त्यांच्या मुखातून जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा नक्कीच आपल्याला सुद्धा असे श्लोक आत्मसात करण्याची एक छान संधी आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे जिथे-जिथे आपल्याला इस्कॉनमध्ये, परंपरेमध्ये राहून भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त होत असेल किंवा ऐकायला मिळत असेल, तर तिथे नक्की आपण श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हरे कृष्णा. आजच्या याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा मग आज मग थांबूयात आपण. सेटिंग दीपा माताची सेटिंग चेंज करा. हरी बोल. सेटिंग चेंज केले. कोणाला काही प्रश्न हो असतील सर. हां, तर विचारू शकता किंवा तुम्हाला काही सांगताना माझ्याकडून काही चुकलं असेल किंवा काही वेगळं वाटलं असेल, तर प्लीज ते पण तुम्ही शेअर करा. असेल काही तर मग विचारा, नाहीतर मग आपण थांबवूया. उद्या 29वा श्लोक आहे. आज आपण बघितलं की कशा पद्धतीने आत्मा, परमात्मा यांचा विनाश होत नाही हे जाणणारा मनुष्यच यथार्थ दृष्टीने पाहतो. म्हणजे तो खरा ज्ञानी होय. आणि उद्याच्या श्लोकामध्ये आहे, जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. तो उद्याचाही खूप सुंदर श्लोक आहे.
तर उद्याही सगळ्या जणी जॉइन करा. चालेल, कोणाला काही प्रश्न नसेल तर थांबूयात का माताजी?